बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्ण ऐका बा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुकला बघावा. तुमच्या जीवनात असलेल्या व येणाऱ्या दुःखाचे कारण कोणतेही असू द्या, पण कोणाचे मन दुखेल व तुमच्यामुळे कोणाला इजा होईल असं वागू नका बांधवांनो. तुमच्या जीवनात असलेल्या व येणाऱ्या दुःखाचे कारण कोणतेही असू द्या, पण कोणाचे मन दुखेल व तुमच्यामुळे कोणाला इजा होईल असं वागू नका बांधवांनो. उदाहरणार्थ, एका गावामध्ये एक माणूस भरपूर ड्रिंक करत होता, म्हणजे भरपूर होता. तो पित असल्यामुळं त्या दोघा नवरा-बायकोमध्ये भरपूर अस्तित्व दोघांना कधीही वादविवाद व्हायचे. मग ते वादविवाद मिटवण्यासाठी शेजारी पाजारी भाऊ बन जायचे. तर ते गेल्यानंतर त्याला समजावून सांगायचे, परंतु तो कधी त्यांचं ऐकत नसे. तर ते भावनच उलट सुलट बोलत असे व त्यांना भांडण तंटा उलट सुलट बोलत असे व भांडण तंटा करत असे. मग भावना त्याला सांगून सोडून देत. मग मग शेजाऱ्या पाजाऱ्यानं जात असतात किंवा सोडवावं असं करावं. आणि शेजाऱ्या पाजाऱ्याचा सुद्धा जात, पण शेजाऱ्या पाजाऱ्याचं गेल्यानंतर तो त्याच्यासोबत भांडण तंटा करत असे. मग तो भांडण तंटा करत असते त्यांच्यासोबत काही मत असे ऐकत असे. मग शेजाऱ्या पाजाऱ्यानं व भावानं त्याच्याकडे जाणं सोडून दिलं. असाच एक त्याच्यात वादविवाद होत गेला आणि त्यांचं भांडण एकोपाला गेलं. एकदा तर असं भांडण झालं की ते भरपूर भांडणं झाली आणि त्या बाईनं त्या त्रासापायी जीव दिल्यामुळं त्याचे लेकरंही वाऱ्यावर आले, म्हणजे रस्त्यावर आले आणि तो कोर्टात गेला. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बहिणी एवढंच की तुमच्या जीवनात तुम्हाला भरपूर टेन्शन आले किंवा दुःख असेल, तर त्या टेन्शनमुळे व दुःखामुळे कोणाला वाईट व्यक्ती बोलू नका. तर उलट त्याच्यावर शांत राहून उलट त्याच्यावर विचार करा आणि आपलं कुठं चुकलं, काय चुकलं, अशी चूक करू नये असं पहा. या सर्व गोष्टी विचार करा आणि नंतरच पुढचा पाऊल उचला. नसता तुमच्या हातून सुद्धा अशी वाईट घटना घडू शकते. एवढं सगळं सगळ्यांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं तुमच्या कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या किंवा पाहुण्याच्या कामात असेल त्यांना तो शेअर करा. आणि त्यासुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि बहुतेक कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांसुद्धा कामात पडेल. मग तुम्हाला पुन्हा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला व अनमोल विचार मंच या फेसबुकला बघावा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करावा. एवढंच सर्वांनो, धन्यवाद व्हिडिओ ऐकल्याबद्दल.